बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काय आपली ऍग्री एमपीएससीची पूर्व परीक्षा असेल, मेन्स परीक्षा असेल आणि इंटरव्ह्यू असेल ह्याच्याकरता या ठिकाणी कॉम्बो किंवा फाउंडेशन बॅच किंवा इंटिग्रेटेड बॅच आपल्याला म्हणता येईल, ही इंटिग्रेटेड बॅच या ठिकाणी लॉन्च करत आहे. सोबतच बघा असे काही विद्यार्थी असेल त्यांना फक्त प्रीला ऍडमिशन घ्यायचे, असे काही विद्यार्थी असेल की त्यांना फक्त मेन्सला ऍडमिशन घ्यायचे, तर ह्या सुद्धा बॅच आपल्या या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. बघा 2024 चा जर विचार आपण केला तर 2024 ला त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आपली झाली होती. त्याच्यानंतर कंटिन्यू 2-3 वर्षामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट नाही. तर बरेच सारे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी 2024 ची मेन्स दिली बट स्कोर कमी आलाय, मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिलाय पण सिलेक्शन वगैरे झालं नाही. ठीक आहे, असे काही विद्यार्थी वगैरे असतात. तसेच 2024 ला त्या ठिकाणी युजी पास आउट झालेले पोरं असतील, 2025 असेल, 26 असेल, हे रिसेंटली पास आउट वगैरे होणारे विद्यार्थी असेल, ह्या बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी ही जी काय बॅच आहे ही लॉन्च करावी यासाठी त्या ठिकाणी कॉल मेसेज वगैरे येत होते. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी ही बॅच दिले होते म्हणून त्या ठिकाणी रेकॉर्डेड बॅचला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. तर आज तो दिवस त्या ठिकाणी आलाय. ही जी काय आपली बॅच आहे ही बॅच आपली 15 जून 2026 पासून प्री आणि मेन्स दोन्ही पण सायमल्टेनियसली या ठिकाणी ही बॅच त्या ठिकाणी लॉन्च आपण करत आहे. आता बघा एकंदरीत जर आपण विचार केला तर 2024 ला ही ऍडव्हर्टाइजमेंट झाली होती किंवा त्यावेळेस ज्यावेळेस आपली ती एक्झामिनेशन झाली किंवा त्या बॅच साठी कोणताही रेफरन्स आधी आयोगाचा नव्हता. म्हणजे त्या ठिकाणी ऍग्री एमपीएससी असेल, एमपीसी फॉरेस्ट असेल, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल किंवा राज्यसेवा ऑप्शनल वगैरे असेल ऍग्रिकल्चर, हा कोणताही पेपर राज्यसेवेचा झाला नव्हता. त्याच्यामुळे एक बेस आपल्याकडे त्यावेळेस नव्हता. तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी जे काही प्रिडिक्शन बेसवर काम केलं, प्रोबॅबिलिटी बेसवर काम केलं, त्यातून जवळपास 400 पैकी 400 दोन्ही पण पेपर आपले त्या ठिकाणी हिट झाले होते. हे काय मला नव्यानं सांगायची गरज नाही. जे काही आपले प्रिव्हियस बॅचचे स्टुडंट वगैरे असतात त्यांना एकंदरीत तुम्ही नोट्स वगैरे असेल, टीचिंग क्वालिटी वगैरे असेल, याबद्दलची इन्फॉर्मेशन वगैरे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आता जर आपण 2024 ला जर विचार केला तर जवळपास ज्या विद्यार्थ्यांनी मेन्सची परीक्षा दिली 2024 ची, अशा जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांच्यापर्यंत आपल्या मेन्सच्या नोट्स गेल्या अशा सगळ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी राहुरी ऍग्री अकॅडमीच्या ज्या काही नोट्स वगैरे असतील त्या त्या ठिकाणी युज केलेल्या आहेत. ही जी काही इन्फॉर्मेशन असेल बॅच बद्दलची किंवा तुम्हाला खात्री वगैरे करून घ्यायची तर त्या प्रिव्हियस बॅचच्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही त्या ठिकाणी आवश्यक ही खात्री वगैरे करून घेऊ शकता. किंवा प्रिव्हियस झालेली आता जी काही फॉरेस्टची ऑप्शनलची बॅच वगैरे असेल ऍग्रिकल्चरची, त्याच्यामधील सुद्धा त्या ठिकाणी सगळे जे काही पेपर आहे आपला ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल, बॉटनी वगैरे असेल, ज्या स्ट्रॅटेजीने आपण त्या ठिकाणी ती बॅच रन केली, ऍक्च्युअली त्या स्ट्रॅटेजीनं त्या ठिकाणी 400 पैकी 400 मार्काचे दोन्ही पण पेपर त्या ठिकाणी आपल्या कंटेंट मधून त्या ठिकाणी आले होते. ठीक आहे, आता 2024 चा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मला एक विशेष किंवा सांगायला पण आवडेल. त्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं कंटेंट त्या ठिकाणी अरेंज केलं होतं, कारण की त्यावेळेस कोणताच रेफरन्स नव्हता आणि ह्या बॅचला त्या ठिकाणी जे कंटेंट वगैरे आपलं येणार आहे ते पूर्णतः त्या ठिकाणी अपडेटेड कंटेंट असणार आहे. कारण की बघा 2024 चा ऍग्री एमपीएससी मेनचा पेपर असेल, फॉरेस्टचा 2024 चा पेपर असेल, 25 चा पेपर वगैरे असेल, सोबतच ऍग्रिकल्चर ऑप्शनल आता राज्यसेवेचा जस्ट झालेला पेपर वगैरे असेल, जवळपास 4 पेपर आता आपल्याकडे रेफरन्सला आहे. त्या अकॉर्डिंग टू आता आपल्या ज्या काही येणाऱ्या नोट्स आहेत त्या तुम्हाला बुकलेट स्वरूपात त्या ठिकाणी भेटणार आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचे सेपरेट त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट वाईज त्या ठिकाणी बुकलेट अवेलेबल होणार आहे. आणि ह्या सगळ्या अपडेटेड गोष्टी बेस्ड ऑन हे जे काही पेपर झाले ह्या पेपरच्या बेसवर सगळ्या त्या अपडेटेड नोट्स वगैरे असतील. आता या ठिकाणी जास्त वेळ न घालवता ह्या बॅच मध्ये काय काय डिटेल्स असणार आहेत त्या आपण बघूया. बट एक गोष्ट मला अजून अवश्य या ठिकाणी सांगायची, बघा आता ही बॅच कोणी जॉईन करावी. बरेच सारे असे विद्यार्थी असन की रिसेंट पास आउट वगैरे झालेले असन आणि त्यांना फ्युचरमध्ये ऍग्री एमपीसी करायचे, ठीक आहे, किंवा ऍग्री एमपीसी टार्गेट आहे. तर आता बघा 2026 ला लगेच ऍडव्हर्टाइजमेंट येईल की नाही याची काही लगेच शक्यता नाहीये. बघा बट जी 2027 ची ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे आहे, आयोग त्या ठिकाणी ही डिसेंबर 2026 मध्येच ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे टाकण्याच्या तयारीत आहे. जर आपण आजपासून जर कन्सिडर केलं तर जवळपास आपली प्री एक्झामिनेशन वगैरे जे आहे ती डिसेंबर किंवा जानेवारीच्या आसपास होऊ शकते. जर आजपासून विचार केला तर जवळपास 6 ते 7 महिने आपल्याकडे आहे. मग आता बघा जर तुम्हाला मेन्स साठी प्रिपरेशन करायचे, प्री साठी प्रिपरेशन करायचं तर कशी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे हे बॅच मध्ये पण डिस्कस करणार आहे. बट बघा जर तुम्ही मेन्स करायची तुम्हाला तर मेन्सचा स्टडी जो आहे तो तुम्हाला आत्ताच करावा लागेल. कारण की बघा जो एकंदरीत ऍग्री एमपीएससी मेन्सचा जो सिलेबस आहे तो खूप वास्ट सिलेबस आहे. आता ह्या वास्ट सिलेबस कव्हर करताना लास्ट टाइम जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी बरेच सारे विद्यार्थी असतात की फर्स्ट टाइम पण त्यांची रीडिंग वगैरे त्या ठिकाणी झाली नव्हती. मग बघा आता जर तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचंय किंवा आता जर आपण एक विचार जर केला तर आयोगाने स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे की जी काही एमपीएससी ची पूर्ण भरती प्रक्रिया आहे
की आपल्याला 9 महिन्यामध्ये कंप्लीट करायची. मग कदाचित अपकमिंग जे येणारी ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्या मेन्स करता त्या ठिकाणी कमी कालावधी आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतो. साधारणतः आता 5 महिन्यापर्यंतचा कालावधी आपल्याला भेटायचा, ह्याच्यामध्ये थोडंसं टाइम मध्ये रिडक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. त्याच्यामुळं अर्ली अभ्यास करून ठेवणं मेन्सचा हे आपल्याला त्या ठिकाणी इसेन्शियल आहे. मग याच बेसवर आपण या ठिकाणी ही प्री प्लस मेन्स ची फाउंडेशन बॅच एकदम बेसिक टू ऍडव्हान्स या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. आता पुढे बघूया काय काय डिटेल्स या बॅच मध्ये असणार आहे. ही जी काय आपली बॅच आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ही दोन्ही पण फॉर्म मध्ये तुम्हाला करता येईल. ऑफलाईन साठी तुम्हाला पुणेमध्ये राहुरी ॲग्री अकॅडमी, ग्राउंड फ्लोर सूर्य प्लाझा बिल्डिंग, लाल बहादूर शास्त्री रोड, दांडेकर पूल, मांगीर बाबा चौक, पुणे, म्हणजे नियर जवळपास आपली जी आयल्या लायब्ररी आहे त्याच्यापासून 400 ते 500 मीटरच्या अंतरावर ही या ठिकाणी आपली लोकेशन वगैरे आहे, क्लासचं लोकेशन आहे. या ठिकाणी तुम्ही गुगलला सुद्धा राहुरी ॲग्री अकॅडमी सर्च करू शकता. ज्या काही बॅचच्या डिटेल्स वगैरे असेल किंवा इतर डिटेल्स मेंटरशिप साठी वगैरे तुम्ही या ठिकाणी ऑफिसला व्हिजिट करू शकता. बघा ही जी काही बॅच आहे आपली ही 15 जून 2026 पासून त्या ठिकाणी स्टार्ट होते आणि ही जी काही आपली ऑनलाईन बॅच म्हणजेच पूर्व परीक्षेची ही जी काही बॅच आहे आपली पूर्व परीक्षा ही पूर्णतः तुमची ऑनलाईन असणार आहे. ठीक आहे. मेनची जी परीक्षा असणार आहे ती आपली ऑनलाईन प्लस ऑफलाईन त्या ठिकाणी बॅच असणार आहे. आता बघा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन वगैरे पाहिजे असेल तर मी पुढे प्रत्येक स्लाइडला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. आता बघा जी काही पूर्व परीक्षा आहे ह्याच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे आपले गणेश खेडकर सर याबद्दल एक सेपरेट त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन पूर्ण स्ट्रॅटेजी बद्दलची तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील. आता गणेश खेडकर सर बघा या ठिकाणी तुम्हाला इतिहास आणि चालू घडामोडी हा सब्जेक्ट शिकवणार आहे. जवळपास साधारणतः 6 वर्षांचा या राज्यसेवेमध्ये टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. आता दुसरी फॅकल्टी जर आपण बघायचं म्हटलं तर या ठिकाणी बघा सिद्धार्थ डावकर सर, सरांना सुद्धा जवळपास 7 वर्षांचा या ठिकाणी सायन्स वगैरे शिकवण्याचा अनुभव आहे. सिद्धार्थ डावकर सर आपल्याला सायन्स हा सब्जेक्ट या ठिकाणी शिकवणार आहे. त्याच्यानंतर अखिलेश खिस्ते सर या ठिकाणी सरांना जवळपास 5-6 वर्षाचा त्यांना सुद्धा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, 7 वर्षांचा. तर या ठिकाणी जिओग्राफी हा सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी सर खूप छान पद्धतीने शिकवणार आहे. त्याच्यानंतर क्वालिटीसाठी जर आपण बघायचं म्हटलं तर सागर करे सरांना आपण सगळे ओळखतो. त्याच्यामध्ये सागर करे सर तुम्हाला क्वालिटी हा सब्जेक्ट त्या ठिकाणी शिकवणार आहे आणि सरांना सुद्धा जवळपास 7 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स यामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा प्रीतम पाटील सर या ठिकाणी अर्थशास्त्र हा सब्जेक्ट या ठिकाणी शिकवणार आहे आणि सरांना सुद्धा जवळपास 7 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा अभिषेक थिगळे सर या ठिकाणी सीसॅट तुम्हाला शिकवणार आहे आणि अभिषेक सरांना जवळपास 10 वर्षांचा या ठिकाणी सीसॅट शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. त्यांचा स्वतःचा सुद्धा वैयक्तिक त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे. आता बघा ही जर बॅचची वैशिष्ट्य वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी डिटेल तुम्हाला सांगत नाही. गणेश सर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिटेलमध्ये सांगतील. आता फक्त मी या ठिकाणी ऍज अ मेंटर म्हणून या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. मी प्रीच्या बॅच मध्ये कोणताही विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवणार नाही. ठीक आहे. ही बॅच असणार ही आपली पूर्णतः ऑनलाईन असेल. आता ही पण बॅच आहे आपली पूर्वची ही या ठिकाणी 15 जून पासून आपली त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ह्या सगळ्या बॅचच्या वैशिष्ट्य वगैरे जे आहे याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे, वैयक्तिक मार्गदर्शन असेल, पीडीएफ नोट्स वगैरे असतील, डाऊट सेशन वगैरे असतील. ठीक आहे. टेस्ट सिरीज वगैरे असेल. याच्यामध्ये आपण ऑफलाईन सुद्धा टेस्ट त्या ठिकाणी अरेंज करणार आहे. जसं की राहुरी वगैरे असेल, पुणे वगैरे असेल, कोल्हापूर वगैरे असेल किंवा आपलं संभाजीनगर वगैरे असेल, नाशिक वगैरे असेल, या ठिकाणी आपण पूर्व परीक्षेची जी काही टेस्ट सिरीज वगैरे आहे ती लॉन्च करणार आहे. त्याच्यानंतर बघा सीसॅट विषयाचा समावेश यामध्ये असेल. त्याचबरोबर अनुभवी आणि तज्ञ शिक्षक या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहे. एकंदरीत ओव्हरऑल जी काही स्ट्रॅटेजी असेल प्री संदर्भाची ती डिटेलमध्ये गणेश सर त्या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर्स घेऊन तुम्हाला कळवतील. ठीक आहे. आता बघा जी काय आपली मेन्स एक्झामिनेशन आहे त्या मेन्स एक्झामिनेशन करता कोण कोण फॅकल्टी असणार आहे तर ते आपण या ठिकाणी शॉर्ट मध्ये बघू. बघा मी डॉक्टर संदीप भुसारी या ठिकाणी तुम्हाला पेपर सेकंड मधला ॲग्रोनॉमी आणि सॉइल सायन्स हे 2 सब्जेक्ट शिकवणार आहे. सोबतच पेपर फर्स्ट मधला ॲग्रोनॉमी असेल, सॉइल सायन्स, प्रिसिजन फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, क्रॉपिंग सिस्टीम रिलेटेड जो पार्ट आहे, सोबतच प्रिसिजन फार्मिंगचा जो एक पार्ट आहे सेपरेट टॉपिक तो पार्ट या ठिकाणी मी तुम्हाला डिलिव्हर करणार आहे. बघा वैयक्तिक माझ्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून ॲग्रोनॉमी या सब्जेक्टमध्ये पीएचडी कंप्लीट केली. सोबतच ज्या काही त्याच्यामध्ये नेटच्या परीक्षा वगैरे असतील, एसआरएफ जेआरएफच्या एक्झामिनेशन वगैरे असतील त्या सुद्धा मी क्वालिफाय आहे. सोबतच बघा या फील्डमध्ये मला जवळपास 4 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. सोबतच जो काय आपला प्रिसिजन फार्मिंग रिलेटेड टेक्नॉलॉजी वगैरे आहे त्या संदर्भात मी असियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक थायलंड या ठिकाणी एक इंटरनॅशनल कोर्स सुद्धा कंप्लीट केलेला आहे. एकंदरीत मी ऍज अ चीफ मेंटर म्हणून तुम्हाला या बॅच मध्ये ज्या काही स्ट्रॅटेजीज वगैरे असतील, प्लॅनिंग वगैरे असेल, ठीक आहे, ऍज अ मेंटर म्हणून तुम्हाला या बॅच मध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. सोबतच बघा आपली नेक्स्ट फॅकल्टी जी आहे ती मिस्टर आबासाहेब कवडे सर या ठिकाणी तुम्हाला मेंटर म्हणून अवेलेबल असणार आहे. सरांना जो 4 वर्षाचा वेगवेगळ्या युपीएससीच्या ज्या काही इन्स्टिट्यूट वगैरे आहे
त्याच्यामध्ये टीचिंगचा असेल, आन्सर रायटिंगचा वगैरे त्या ठिकाणी इव्हॅल्युएशनचा एक्सपिरियन्स आहे. सरांनी जवळपास 6 UPSC CSE मेन्स प्लस इंटरव्ह्यू दिल्या. सोबतच त्या ठिकाणी 6 स्टेट सर्व्हिस मेन्स त्या ठिकाणी दिल्या सरांनी. सोबतच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या मेन्स एक्झामिनेशन वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी सरांनी दिलेल्या आहेत. 2 ऍग्रिकल्चर एमपीसीचे इंटरव्ह्यू सुद्धा 21-22 चे मेन्स प्लस इंटरव्ह्यू सुद्धा सरांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. खूप तगडा एक्सपिरियन्स सरांना त्या ठिकाणी आन्सर रायटिंग संदर्भात आहे. तर ऍज अ आन्सर रायटिंग मेंटर असेल, सोबतच जो काही इन्व्हायरमेंट रिलेटेड पार्ट वगैरे जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी सर आपल्याला डिलिव्हर करणार आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मिस्टर सिद्धार्थ डावकर सर, ठीक आहे, सरांचं MSc बॉटनी या ठिकाणी झालेलं आहे आणि सरांना जवळपास 7 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. सरांना जवळपास आपण जर बघितलं तर 7 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहेच. सोबतच त्या ठिकाणी सरांनी सुद्धा वैयक्तिक ऍग्रिकल्चर असेल, बॉटनी ऑप्शनल वगैरे असेल त्याचं प्रिपरेशन सुद्धा केलंय. UPSC ला जो काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे ऍग्रिकल्चर असेल, बॉटनी असेल, सोबतच फॉरेस्टला वगैरे असेल तर सरांनी हा सब्जेक्ट शिकवलेला सुद्धा आहे. त्याच्यामुळे खूप छान पद्धतीनं तुम्हाला सर त्या ठिकाणी डिलिव्हर करतील. जर आपण लास्ट टाइम फॉरेस्ट मेन्सला बघितलं तर त्या ठिकाणी बॉटनीचा पूर्ण पार्ट जो काही पेपर आहे तो पूर्णतः सरांनी त्या ठिकाणी घेतला होता. आणि बॉटनीतला जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रात एकमेव टीचर होते का ज्यांनी बॉटनी ऑप्शनल त्या ठिकाणी रन केलेला आहे आपल्या अकॅडमीकडे. आणि बॉटनीसाठी बेस्ट त्या ठिकाणी पर्सनॅलिटी म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. बघा तुम्हाला आन्सर रायटिंग असेल, टीचिंग सोबतच सर त्या ठिकाणी तुम्हाला टास्क वगैरे देतात, क्वेश्चन वगैरे देतात. तुमचे पेपर असेल किंवा तुमचे टेस्ट वगैरे असतील किंवा तुमचे इव्हन ते क्वेश्चन वगैरे असेल, डेली क्वेश्चन वगैरे ते सुद्धा चेक करायचं किंवा आन्सर रायटिंग संदर्भात तुम्हाला ज्या काही वेगवेगळ्या टिप्स वगैरे आहे, स्ट्रॅटेजी वगैरे आहे त्या सुद्धा सर त्या ठिकाणी डिलिव्हर करणार आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट फॅकल्टी आपली यामध्ये जर आपण विचार केला तर मिस्टर कळसकर राहुल सर आपल्याला प्लांट पॅथॉलॉजी हा सब्जेक्ट शिकवतील. सरांची MSc प्लांट पॅथॉलॉजी मध्ये झाले. ESRBच्या जे काही नेट वगैरे आहे ते सुद्धा सर क्वालिफाय आहेत आणि जवळपास सरांना 10 वर्षाचा या ठिकाणी टीचिंग एक्सपिरियन्स आहे. 2024 ची जर आपण एक्झामिनेशन बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सरांनी आपल्याला हा सब्जेक्ट त्या ठिकाणी कव्हर केला होता. सरांना सुद्धा वैयक्तिक UPSCचा आणि MPSCचा सरांनी सुद्धा प्रिपरेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर कशा पद्धतीनं तुम्ही लिहायला पाहिजे, कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे, ह्या डिटेल सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सर लेक्चर मधूनच डिलिव्हर करतील. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट फॅकल्टी आपली मिस मयुरी मॅडम, MSc ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मधून मॅडमचं झालंय, MPK राहुरी मधून. मॅडमनी सुद्धा जवळपास 4 वर्षाचा त्या ठिकाणी UPSC ऑप्शनलचं प्रिपरेशन वगैरे केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप बेस्ट पद्धतीनं जो काही पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मधला जो काही ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन असेल, पेपर फर्स्ट मधला रुरलचा पार्ट वगैरे असेल, त्याचबरोबर जो काही आपला करंटचा पार्ट असेल, स्कीमचा पार्ट वगैरे आहे तो मॅडम या ठिकाणी डिलिव्हर करणार आहे. सोबतच एक्सटेन्शन साठी अजून पण एक आपल्याकडे खूप फॅकल्टी आहे. डॉक्टर सुधीर शिंदे सर आपल्याला त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन साठी खूप फॅकल्टी असणार आहे. सरांची PhD झाली MPK राहुरी मधून आणि डिस्क्रिप्टिव्हला खूप छान पद्धतीने सर शिकवतात. लास्ट टाइम फॉरेस्ट मेन्स ज्यावेळेस झाली आपली त्यावेळेस सुद्धा सरांनी हा जो काही पार्ट आहे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचा तर हा या ठिकाणी डिलिव्हर केला होता. मयुरी मॅडम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आन्सर रायटिंग संदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट फॅकल्टी आपली डॉक्टर योगेश निकम सर, फॅकल्टी फॉर इकॉनॉमिक्स साठी सर आपल्याला शिकवायला असणार आहे. सरांची जी काही PhD वगैरे आहे MPK राहुरी मधून झाली. SRBची जी काही नेट एक्झामिनेशन वगैरे आहे ती सुद्धा सर क्वालिफाय आहे. सोबतच सरांना 6 ते 7 वर्षांचा इकॉनॉमिक्स हा विषय शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सर जी काही आपली AFO ची मेन्स वगैरे आहे ते सुद्धा या ठिकाणी क्वालिफाय आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर डॉक्टर दुर्गेश नरावडे सर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून सरांची PhD झाली. सोबतच बघा BSc ऍग्रीला असेल, MSc ऍग्रीला वगैरे असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी सरांची गोल्ड मेडल पण आहे. आणि सोबतच जी काय आपली MCR PhD CET वगैरे आहे तो ऑल महाराष्ट्र फर्स्ट रँक सरांची होती. सोबतच जे काही बाकीचे अवॉर्ड्स वगैरे असतील सरांना या ठिकाणी भेटलेले आहेत. आणि जी काय आपली ICAR ची नीट वगैरे एक्झामिनेशन आहे ती सर जवळपास 3दा क्वालिफाय आहेत. ठीक आहे, 3दा क्वालिफाय आहेत. त्याच्यामध्ये जी काही मेन्स आहे, ठीक आहे, ARS मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन त्या ठिकाणी होती. कदाचित तुम्हाला आयडिया असेल तर ARS मेन्स सरांनी सध्या दिलेली आहे. त्याचा इंटरव्ह्यू वगैरे थोडक्यात बाकी अजून रिझल्ट वगैरे त्याचा, बट डिस्क्रिप्टिव्हचा सुद्धा त्या ठिकाणी खूप सारा एक्सपिरियन्स आहे. कारण की ARS ही एक्झामिनेशन ऍग्रिकल्चर मधली अकॅडमिक मधली टॉपची एक्झामिनेशन आहे आणि सरांनी त्याची मेन्स दिली. त्यानंतर बघा या ठिकाणी अभिलेषा शिंगोटे मॅडम या ठिकाणी तुम्हाला फूड टेक जो पेपर सेकंड मधला फूड टेक आहे तो शिकवायचं काम करणार आहे. याच्यामध्ये मॅडमला जवळपास 2 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर MTech फूड टेक्नॉलॉजी मधून झालंय. SRB नेट मॅडमची क्लिअर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली
जीएमसीआर मधून मॅडमची 6 रँक होती आणि FSSAI ची जी काही मेन्स आहे, ठीक आहे, तर ती मेन्स त्या ठिकाणी सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर चा जो काही 21 ची मेन्स वगैरे आहे ती मॅडमने दिलेली आहे. म्हणजे ही सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे. तर डिस्क्रिप्टिव्हचा मॅडमला खूप सारा एक्सपिरियन्स आहे. सोबतच त्या ठिकाणी मॅडमने सुद्धा जो काही लास्ट टाइम 2024 ला सुद्धा आपल्याकडे हा सब्जेक्ट टीचिंग करायचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट फॅकल्टी आपली डॉक्टर वैशाली ठाकरे मॅडम. ऍग्रिकल्चर जो काही प्रोसेसिंगचा पार्ट आहे, इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, अजून याच्यासाठी जो काही प्रोसेसिंगचा पार्ट वगैरे असेल, अजून सोबतच इरिगेशनचा, सॉइल वॉटर कन्झर्वेशनचा असेल, फार्म मशिनरीचा पार्ट वगैरे आहे, याच्यासाठी सुद्धा अजून वेगळी फॅकल्टी आहे. बट सगळ्याच फॅकल्टी इथं टाकणं तो थोडासा व्हिडिओ लेंदी होईल म्हणून त्या थोड्याशा टाळल्या. अजून सुद्धा फॅकल्टी ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला आहे. सोबतच पेपर फर्स्ट मधला करंटचा सुद्धा पार्ट वगैरे असेल तर तो मॅडम या ठिकाणी डिलिव्हर करण्याचं काम करणार आहे. लास्ट टाइम जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी मॅडमने प्रोसेसिंगचा पार्ट असेल, स्कीमचा पार्ट असेल आणि करंटचा पार्ट जो आहे त्याचे लेक्चर्स आपल्या अकॅडमीमध्ये घेतले होते. आता बघा पीएचडी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मधून मॅडमची झाली. सीएटी मध्ये, पीएचडी सीएटी मध्ये सेकंड रँक मॅडमची होती. नेट वगैरे जे आहे ती सुद्धा क्वालिफाय आहेत. IBPS एफओच्या मेन्स सुद्धा मॅडम क्वालिफाय आहेत. सोबत ज्या काही नाबार्डची ग्रेड 8 ची एक्झाम आहे त्याचा इंटरव्ह्यू सुद्धा मॅडमने दिलेला आहे. ही एक्झामिनेशन त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे. तर ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन मॅडमने त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे करंटचा वगैरे पार्ट जो आहे, प्रोसेसिंगचा पार्ट वगैरे आहे, हा खूप छान पद्धतीने मॅडम डिलिव्हर करतील. त्याच्यानंतर एक आपली बेस्ट फॅकल्टी आशिक पर्वते सर. बायोटेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला फॅकल्टी म्हणून अवेलेबल असणार आहे. MSc ऍग्रिकल्चर बायोटेक सरांचं झालंय. सोबतच बघा जे काही आपली पेटंट एक्झाम आहे त्याचा सरांनी मेन्स प्लस इंटरव्ह्यू सुद्धा त्या ठिकाणी 2023 ची दिलेली आहे. इंटरव्ह्यू सुद्धा त्या ठिकाणी सर क्वालिफाय आहे. बट या ठिकाणी ती केस त्या एक्झामला पडल्यामुळे थोडीशी ती पेंडिंग वगैरे आहे. तर बायोटेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट खूप छान पद्धतीने सर आपल्याला शिकवतील. 2024 ला सुद्धा डिस्क्रिप्टिव्हला सरांनी तो विषय शिकवलेला आहे. त्याच्यानंतर कोमेंटर बघा डॉक्टर रोहित पडगलमल सर आपल्याला प्लांट पॅथॉलॉजीसाठी को फॅकल्टी असणार आहे. याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजीचा जो पार्ट आहे तो रोहित सर या ठिकाणी डिलिव्हर करतील. त्याच्यामध्ये सरांची पीएचडी झाले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सोबतच MSc ऍग्री सरांची कोल्हापूरवरून झाली आहे. त्याच्यानंतर टीचिंग एक्सपिरियन्स जवळपास 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि जवळपास 5 वर्षाचा टोटल जो काही एक्सपिरियन्स आहे सरांचा 5 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये 2.5 वर्षांचा ऍग्रिकल्चर रिसर्च मध्ये सुद्धा सरांचा एक्सपिरियन्स आहे. खूप छान पद्धतीने सर तुम्हाला शिकवतील. ऍक्च्युअली सरांनी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन साठी प्रिपेअर केलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातली टॉप अॅनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स साठी जी काही आपली फॅकल्टी आहे डॉक्टर तुषार भोसले सर या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असणारे अॅनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स या सब्जेक्टसाठी. बघा सरांची जर MSc जर पाहायचं म्हटलं तर JRF प्रो सरांची BHU ला त्या ठिकाणी BHUच्या युनिव्हर्सिटी मधून त्या ठिकाणी MSc कंप्लीट झाली. पीएचडी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी झाली. सध्या सर एका गव्हर्नमेंट कॉलेजला त्या ठिकाणी ऍज अ प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी जॉईन आहेत. सरांची बघा या ठिकाणी जे काही JRF असेल SRF हे एक्झामिनेशन सुद्धा क्वालिफाय आहेत. सोबतच ICAR ची जी काही नेट एक्झामिनेशन आहे ती सुद्धा दोनदा क्वालिफाय आहे. सोबतच आता जो काही ARS मेन्स झाली जस्ट त्या ARS मेन्सला सुद्धा सर होते. म्हणजे तो डिस्क्रिप्टिव्हचा एक्सपिरियन्स सुद्धा सरांना खूप छान पद्धतीने आहे आणि यासाठी आपल्याला अॅनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स खूप छान पद्धतीने सर आपल्याला त्या ठिकाणी डिलिव्हर करतील. याच्या व्यतिरिक्त पेपर फर्स्ट साठी असेल, सेकंड साठी असेल, अजून सुद्धा फॅकल्टी आहे. जसं की लॉचा पार्ट आहे पेपर फर्स्ट मधला त्याच्यासाठी कुशल चव्हाण सर आहेत. सर स्वतः ऍडव्होकेट आहेत. 2024 पासून किंवा सुरुवातीपासूनच सर आपल्याला तो लॉचा पार्ट त्या ठिकाणी डिलिव्हर करतात. तर आता जो लॉचा पार्ट असणार आहे जो की विद्यार्थ्यांना थोडीशी त्याची भीती वाटते पेपर फर्स्ट मध्ये, तर तो सुद्धा पार्ट जो आहे तो आपल्याला कुशल चव्हाण सर त्या ठिकाणी डिलिव्हर करणार आहेत. आता बघा ज्या बॅचच्या ज्या काही डिटेल्स वगैरे आहेत बघा यामध्ये तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जॉईन करता येईल. बघा वेल एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी असणार याच्यामध्ये जस्ट आपण बघितली. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल बघा प्रिंटेड बुकलेट्स प्लस PDF प्लस PPT नोट्स तुम्हाला या ठिकाणी येतील. आता जे काही बुकलेट्स असणार आहेत ते सगळे प्रिंटेड असतील. म्हणजे जर आपण विचार केला तर पेपर फर्स्ट प्रमाणे पेपर सेकंड प्रमाणे प्रत्येक सब्जेक्ट साठी सेपरेट बुकलेट त्या ठिकाणी आपला अवेलेबल असणार आहे. जेणेकरून ते इझी टू हँडल पण होईल आणि जास्त बल्की पण वाटणार नाही. त्याच्यानंतर बघा वीकली फुल लेंथ सेक्शनल मल्टिपल टेस्ट या ठिकाणी आपल्या होतील. म्हणजे तुम्हाला इतरत्र कुठेही टेस्ट सिरीज जॉईन करायची गरज नाही. वैयक्तिक सगळ्या गोष्टी आपल्या बॅच मध्ये इन्क्लुडिंग असतील. त्यानंतर होल सिलेबस कव्हरेज असेल, पेपर फर्स्ट असेल पेपर सेकंड असेल दोन्ही पेपरचा 100% त्या ठिकाणी सिलेबस कव्हर होईल. आणि ही फाउंडेशन बॅच असणार आहे. खूप व्यवस्थितपणे आपण प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्याला कशी समजेल या हिशोबाने आपण ही बॅच रन करणार आहे. आणि बघा एकंदरीत माझा एक एक्सपिरियन्स सांगतो. ज्यावेळेस आपण प्री नंतर बॅच लॉन्च करतो किंवा स्टडी करतो त्यावेळेस खूप घाई झालेली असते किंवा सिलेबस सुद्धा एवढा मोठा त्या ठिकाणी वर्क आवण्याची घाई असते. त्याच्यामुळे ही बॅच आहे ही एकदम प्रॉपर पद्धतीनं फाउंडेशन बॅच
आपली असणार ही बघा. पर्सनल मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक ऑफिसला सुद्धा येऊन भेटू शकता किंवा कॉल मेसेजवर सुद्धा बोलू शकता. डाऊट क्लिअरन्स सेशन बघा, वीकली आपले डाऊट क्लिअरन्स सेशन वगैरे होतील. म्हणजे विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम आहेत, अभ्यास असेल, अभ्यासाव्यतिरिक्त वगैरे असेल, तर तुम्हाला डायरेक्ट इंटरॅक्ट त्या ठिकाणी करता येईल. तुमचे डाऊट्स वगैरे त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी आपण हे सेशन्स वगैरे अरेंज करणार आहे. त्याच्यानंतर हा कोर्स जर बघितला तर याची 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे आणि 4 टाइम्स व्ह्यू ड्युरेशन असणार आहे. म्हणजेच हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला एकदा लाईव्ह प्लस त्या ठिकाणी 4 टाइम तुम्हाला बघता येईल. आता ही ऑनलाईन आणि ऑफलाईन जी लेक्चर्स आहेत, त्या ऑनलाईन ऑफलाईन मध्ये बघा, जो विद्यार्थी असेल त्यांनी समजा ऑनलाईनला ऍडमिशन घेतलं तर तो केव्हा पण ऑफलाईनला शिफ्ट होऊ शकतो किंवा ऑफलाईनचा विद्यार्थी केव्हा पण त्या ठिकाणी ऑनलाईन जाऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला ऑफलाईन जरी असेल तरी त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईलमध्ये तुमच्या सबस्क्रिप्शन तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर बघा 2025 ची जी काय आपली फॉरेस्ट मेन्स वगैरे झाली त्याच्यासाठी ही टेस्ट सिरीज वगैरे आपण अशा पद्धतीनं रन केली होती. अशाच पद्धतीनं इकडं एफएसओ ची मेन्स वगैरे असेल, अशाच पद्धतीनं ऑफलाईन आपली टेस्ट असेल, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस वगैरे असेल, सोबतच लेक्चर वगैरे असेल, अशा पद्धतीनं ऑफलाईनला आपले होतील. त्याच्यानंतर एक मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, जे आपलं कंटेंट असणार आहे त्या कंटेंटवर प्रत्येक पेजवर, म्हणजे जी काय तुम्हाला हार्ड कॉपी बुकलेटच्या येणार आहे त्या बुकलेटच्या प्रत्येक पेजवर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रोल नंबर असणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी त्याने ऍडमिशन घेतलंय आणि त्याचा 20 रोल नंबर आहे, तर त्याला जे बुकलेट देणार आहे त्या बुकलेटवर प्रत्येक पेजवर या ठिकाणी 20 हा रोल नंबर असणार आहे. म्हणजे त्याचा रोल नंबर असणार आहे. मग कोणाचा 20 असू शकतो, 30 असू शकतो, याप्रमाणे आपण पूर्णतः त्या ठिकाणी कंटेंटवर रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे. कॉपीराईट्स वगैरे सगळे त्या ठिकाणी असणार आहे. जरी एखादा विद्यार्थ्याने फरक वगैरे केला, कोणत्याही प्रकारे त्याचा गैरवापर जर केला तर त्या ठिकाणी जे काही लिगल ऍक्शन त्याच्यावर त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीने जे बुकलेट असणारे आपले ते पूर्णपणे प्रोटेक्टेड असणारे आणि बॅच जॉईन केलेले जे काही विद्यार्थी त्यांच्यासाठीच या ठिकाणी हे कंटेंट अवेलेबल असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता फाय राहुरी ऍग्री. ठीक आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर बघा, जो काही एफएसओ 2023 चा आपण रिझल्ट बघितला तर जवळपास महाराष्ट्रातली पहिलीच राज्यसेवे अंतर्गतची पहिलीच डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होती. एफएसओच्या 198 जागा होत्या आणि 198 जागेपैकी जवळपास 120 अधिकारी आपले त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होती. त्याच्यानंतर बघा ऍग्री एमपीसी 2024 ची 2024च्या ऍग्री एमपीसी मध्ये सुद्धा आपले जवळपास 90 प्लस त्या ठिकाणी सिलेक्शन आहेत आणि ज्या काही एकंदरीत नोट्स वगैरे असतील त्या सगळ्या नोट्स आपल्या त्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी युज केल्या होत्या. अगदी त्याचप्रमाणे अपडेटेड त्या ठिकाणी तुम्हाला आता जो काही नोट्स वगैरे असणार आहे त्या अपडेटेड नोट्स तुम्हाला यावेळेस येतील विथ बुकलेट. ठीक आहे. त्यानंतर बघा आता थोडक्यात मी जे काही बुकलेट वगैरे आहे ते कशा पद्धतीने असतील ते तुम्हाला इथं थोडक्यात मी दाखवतो. त्यामध्ये जर आपण बघितलं तर हा पेपर फर्स्टचा जो पार्ट आहे, ठीक आहे, त्या पेपर फर्स्टच्या पार्ट मध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला बुकलेट असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा सॉरी हा पेपर सेकंडचा पार्ट आहे. पेपर सेकंड बघूया. बघा पेपर सेकंड मध्ये ऍग्रिकल्चरचा सेक्शन ए, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर पार्ट 1 ऍग्रोनॉमी, त्याच्यानंतर बघा पार्ट 2 बॉटनी, ऍग्रिकल्चर बॉटनी, त्याच्यानंतर पार्ट 3 सॉइल सायन्स, त्याच्यानंतर पार्ट 4 अॅनिमल हजबंड्री, पार्ट 5 ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स, कारण की हा 2 सब्जेक्ट आणि मायनर असल्यामुळे एकत्रित. त्याच्यानंतर बघा पार्ट 6 ऍग्रिकल्चर एंटोमॉलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी साठी एक बुकलेट. त्याच्यानंतर पार्ट 7 साठी ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग असेल किंवा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा ऑल पार्ट त्याच्यामध्ये येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पार्ट 8 मध्ये हॉर्टिकल्चरचा पार्ट आहे. पार्ट 9 मध्ये या ठिकाणी ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. त्याच्यानंतर पार्ट 10 मध्ये फूड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट यामध्ये 11 नंबरचा पार्ट, त्याच्यानंतर 12 नंबरला फिशरी आणि त्या ठिकाणी होम सायन्स. अशा पद्धतीनं हे आपले बुकलेट्स वगैरे जे असणार आहे सब्जेक्ट वाईज वेगवेगळे बुकलेट्स तुम्हाला त्या ठिकाणी येतील. ठीक आहे. पेपर फर्स्ट मध्ये बघा जनरल ऍग्रिकल्चर, त्याच्यामध्ये पार्ट 1 जो आहे त्याच्यामध्ये तुमचा जो काही प्रिन्सिपल ऑफ ऍग्रोनॉमी सॉइल सायन्स रिलेटेड पार्ट असेल, त्याच्यानंतर फूड प्रोडक्शन अँड फूड सिक्युरिटी, इकोलॉजीचा पार्ट, रूरल इंडियन इकॉनॉमी आणि प्रिसिजन फार्मिंगचा जो काही पार्ट वगैरे आहे तो याच्यामध्ये येईल. त्याच्यासाठी एक बुकलेट आणि रिमेनिंग जो पार्ट असणार आहे याच्यामध्ये रिमेनिंग पार्ट साठी दुसरं बुकलेट या ठिकाणी येईल. मग त्या ठिकाणी लँड रिलेटेड लॉज असतील, ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍक्ट असतील, स्कीम्स असतील, ऍग्रिकल्चर करंट अफेअर्स आणि जीके वगैरे असेल त्याच्यासाठी सेकंड पार्ट तुम्हाला येईल. तर एकंदरीत पेपर फर्स्टचे 2 पार्ट आणि पेपर सेकंडचे 12 पार्ट असा सगळा सिलेबस तुम्हाला 14 बुकलेट मध्ये अवेलेबल असणार आहे. खूप छान पद्धतीने ते बुकलेट आपण तयार केलेले आणि तुम्हाला इझी टू त्या ठिकाणी ते हँडल करता येते. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपली ऑफलाईनला ही बॅच होईल. यामध्ये हे वेगवेगळ्या बॅचचे विद्यार्थी आहेत, फॉरेस्टचे विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर ही एफएसओ चे विद्यार्थी वगैरे आहेत.
तर अशा पद्धतीनं ऑफलाईनला आपली त्या ठिकाणी बॅच वगैरे रन होईल, टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस वगैरे त्या ठिकाणी होईल. फी स्ट्रक्चर आपण बघूया. फक्त प्रिलिम्स तुम्हाला जॉईन करायची तर 8,000 रुपयाला हा कोर्स असणार आहे. याच्यामध्ये नो इन्स्टॉलमेंट, ठीक आहे. याच्यामध्ये वन टाइम तुम्हाला पे करावं लागेल. त्याच्यानंतर मेन साठी तुम्हाला बॅच जॉईन करायची आणि जर तुम्ही फर्स्ट 50 विद्यार्थ्यांमध्ये असाल तर फर्स्ट 50 विद्यार्थ्यांकरता आपण ही 18,000 रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बघा जे काही 50 नंतरचे विद्यार्थी असेल जर त्यांना इन्स्टॉलमेंट मध्ये जर कोर्स पाहिजे असेल तर या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला 12,000 रुपये असणार आहे आणि सेकंड इन्स्टॉलमेंट जे आहे ते तुम्हाला 9,000 रुपये असणार आहे. आता असे काही विद्यार्थी असेल की हे 50 विद्यार्थी होऊन गेल्यानंतर बॅच जॉईन करायची आणि वन टाइम फी पे करणार आहे, तर अशा विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी 20,000 रुपये या ठिकाणी फी असेल. ओके. आता असे काही विद्यार्थी असेल की त्यांना इंटिग्रेटेड बॅच जॉईन करायची, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू. आता बघा जर तुम्ही पहिल्या 50 मध्ये असाल तर ही इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला 25,000 रुपयामध्ये अवेलेबल होईल. ठीक आहे. 24,999 मध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल होईल जर तुम्ही फर्स्ट 50 स्टुडंट मध्ये असाल तर. ठीक आहे. फर्स्ट 50 स्टुडंट मध्ये असाल तर. आता याच्यामध्ये प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू तुम्हाला जॉईन करायचं आणि इन्स्टॉलमेंट मध्ये जर तुमची फी असेल तर याच्यामध्ये पहिलं इन्स्टॉलमेंट तुम्हाला 18,000 आणि सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्हाला 10,000 अशी तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये 28,000 रुपयाला ही बॅच पडेल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ह्या फर्स्ट 50 नंतर तुम्हाला बॅच जॉईन करायची इंटिग्रेटेड साठी तर याच्यासाठी वन टाइम जर तुमची फी असेल तर याच्यामध्ये तुम्हाला 27,000 रुपयाला हा कोर्स त्या ठिकाणी पडेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे फी स्ट्रक्चर असणार आहे. या संदर्भात अजून तुम्हाला डिटेल इन्क्वायरी वगैरे करायची असेल किंवा ओव्हरऑल बॅच बद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर प्रत्येक स्लाइडवर या ठिकाणी मी नंबर दिलेला आहे. त्या कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल मेसेज करू शकता. त्यानंतर तुम्हाला बॅच जॉईन करायची तर या ठिकाणी जे काय आपलं ऍप्लिकेशन वगैरे आहे राहुरी ऍग्री अकॅडमीचं प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या ठिकाणी असे कोर्स ओव्हरव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यानुसार प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू असेल, फक्त प्री असेल किंवा फक्त त्या ठिकाणी मेन्स असेल, अशा पद्धतीने तुम्ही ते कोर्स सर्च करून त्या ठिकाणी ती बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे. या संदर्भात अजून डिटेल्स वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येक स्लाइडवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज करू शकता. आता बॅच बद्दल तुम्हाला ऑफलाईन सुद्धा इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर त्या ठिकाणी आपलं जे काही राहुरी ऍग्री अकॅडमीचं लोकेशन आहे ते तुम्हाला गुगलला सुद्धा त्या ठिकाणी भेटून जाईल. तुम्ही डायरेक्ट सर्च करून ऑफिसला त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता. बॅच बद्दलची डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णतः दिली जाईल. त्याचबरोबर बघा जे काही आपलं लोकेशन आहे ग्राउंड फ्लोर सूर्य प्लाझा बिल्डिंग, लाल बहादूर शास्त्री रोड, दांडेकर पूल, मांगीर बाबा चौक, पुणे. अगदी आयला लायब्ररी पासून जवळपास 400 ते 500 मीटरच्या अंतरावर आपलं हे लोकेशन आहे. त्यानंतर बघा ह्या बॅचला जर जॉईन करायचंय तर ऍप्लिकेशन जे आहे आपलं ते प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. सोबत प्रत्येक स्लाइडवर जो काही नंबर दिलेला आहे 7028276969 या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी कॉल मेसेज वगैरे करून तुमची इन्क्वायरी वगैरे जी आहे ती करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया बॅच मध्ये. थँक्यू सो मच.